नमस्कार सर्वांना, मी प्रांजली। या व्हिडिओमध्ये आपण सुखी वास्तूसाठी म्हणजेच आपल्या सुखी संसारासाठी घरामध्ये एकोपा, प्रेम, आनंद, प्रसन्नता राहावी यासाठी विना खर्चिक घरच्या घरी करता येणारे साधे, सोपे आणि तितकेच कारगर असे उपाय बघणार आहोत। सर्वात पहिला उपाय जो आहे तो आपल्या जागेमध्ये, तुमच्या घरामध्ये जे काही दोष असतील, ज्या काही नकारात्मक ऊर्जा असतील किंवा ज्या नकारात्मक लहरी असतील त्या पूर्णपणे नष्ट करण्यासाठी, दूर करण्यासाठी हा उपाय करणार आहोत। हा उपाय कधीही तुम्ही महिन्यातून एक वेळा करू शकता किंवा तुम्ही 15 दिवसातून एक वेळा करू शकता, तुम्ही 3 महिन्यातून एक वेळा करू शकता किंवा 6 महिन्यातून एक वेळा करू शकता। याचे तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळतील। हा जो उपाय आहे तो आपल्या वास्तुदेवतेची सुद्धा आपल्याला कृपा प्राप्त करून देईल आणि त्याचबरोबर जी काही निगेटिव्हिटी, नकारात्मकता आहे त्यापासून सुद्धा आपल्या घराचं, आपल्या कुटुंबाचं संरक्षण करेल। त्या नकारात्मक ऊर्जा निघून जातील। आता बघा, नकारात्मक ऊर्जा म्हणजे काहीतरी कोणीतरी केलंय किंवा असं तसं, तशा गोष्टी नाही। आपल्या स्वतःच्या घरामध्ये आपण स्वतःच नकारात्मकता वाढवत असतो। आता तुम्ही म्हणाल हे कसं काय, आम्ही तर एवढे सगळे उपाय करतो घरात सकारात्मकता राहावी म्हणून, पण तुमच्या बोलण्यातून तुमच्या घरामध्ये नकारात्मकता पसरत आहे। म्हणजे काय की तुम्ही दुसऱ्यांबद्दल वाईट बोलणं, तुम्ही घरातल्यांना शिव्या देणं, तुम्ही तुमच्या घरामध्ये दुसऱ्यांना शिव्या देणं, दुसऱ्यांबद्दल कोणाचं काही चांगलं झालं त्याचं वाईट बोलणं, असं बोलणं, कोणाला फोनवर तिसऱ्याबद्दल वाईट बोलणं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कुठे करताय? तुमच्या घरामध्ये करताय। आणि तुमच्या घरामध्ये तुमच्या सोबत वास्तुदेवता राहत आहे। त्या वास्तुदेवतेला माहिती का तुम्ही जे बोलताय ते दुसऱ्या व्यक्तीसाठी आहे, शेजाऱ्यांसाठी आहे, नातेवाईकांसाठी आहे, तिसऱ्या व्यक्तीसाठी आहे? नाही, तुमच्या घरामध्ये तुम्ही बोलताय, तुमची वास्तुदेवता ऐकत आहे आणि तुमच्या प्रत्येक शब्दाला ती तथास्तु म्हणत आहे। आणि तुम्ही जे शब्द, ज्या गोष्टी तुमच्या घरामध्ये दुसऱ्यांसाठी बोलत आहेत ना, त्याच्या आयुष्यामध्ये घडत न घडत माहित नाही, पण तुमच्या आयुष्यामध्ये 100% त्या गोष्टी रिटर्न होऊन येणार आणि घडणार, हे तितकंच तुम्ही खरं समजा। त्याच्यामुळे आजच दुसऱ्यांबद्दल वाईट बोलणं, कोणाच्या ह्या गोष्टी करणं, त्या गोष्टी करणं सोडून द्या, कारण तुमचंच नुकसान तुम्ही करून घेताय आणि यामुळे तुमच्या घरामध्ये निगेटिव्हिटी पसरत आहे। तर हीच सगळी निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी हा जो पहिला उपाय आहे तो आपण प्रत्येक जण करू शकतो। फक्त पिरियड्स असतील तर पिरियड्स मध्ये करू नका आणि सुतक असेल तर सुतकामध्ये हा उपाय करू नका। यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, संध्याकाळी जेव्हा आपलं स्वयंपाक वगैरे सगळं होतं, सगळं आपण किचन वगैरे आता सगळं स्वच्छ केलेलं आहे, आता घरातील सगळे जण झोपायला गेले, आपण आता झोपायला जाणार आहोत, अशा वेळेला काय करायचं, त्याच्या थोडंसं अगोदर की जसं आता तुम्ही किचन वगैरे साफ करताय तर त्यावेळेला काय करायचं, मुठभर तांदूळ घ्यायचे, मुठभर तांदूळ शिजायला टाकायचे, त्याचा भात होईल। तो भात एका वाटीमध्ये टाकायचा, वाटीला अगोदर थोडंसं तेल वगैरे लावून घ्यायचं किंवा तो गरम असतानाच वाटीमध्ये टाकायचा, दाबायचा आणि एखादं खपट किंवा द्रोण वगैरे असते ना, कागदाची पत्रावळी वगैरे, तर त्याच्यावर तो उलटा करायचा, म्हणजे भाताची मूद तयार करायची। जो आपण मुठभर भात घेतला होता त्यातला थोडाही शिल्लक ठेवायचा नाही। किंवा संध्याकाळी बरेच जण अशीही कमेंट करतील आता की ताई संध्याकाळी मग जेव्हा जो आम्ही जेवणासाठी भात बनवतो त्याच्यातलाच थोडासा ठेवला तर चालेल का? नाही, तो उष्टा होईल। हा आपल्याला सेपरेट बनवायचा आहे। भाताची एक मूद तयार करायची आणि त्याच्यावर थोडंसं दही टाकायचं आहे आणि हा द्रोणामध्ये ठेवलेला भात तुमची, आता तुमचा फ्लॅट असेल तर तुम्ही तुमच्या हॉलमध्ये ठेवू शकता, किचनमध्ये ठेवू शकता किंवा तुमची एखादी रूम जर रिकामी असेल तर त्या रूम मध्ये ठेवू शकता। कुठे ठेवायचं म्हणजे कोणत्याही रूम मध्ये ठेवा, पण ठेवायचं कुठे आहे? घराच्या मध्यभागी, म्हणजे त्या रूमच्या मध्यभागी। आता समजा हॉल असला तर काय असतं, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर आणि मध्यभागी एक जागा असते बघा मोकळी, तर तिथे ठेवायचं। रूम मध्ये ठेवताय तर 4 जागा मध्यभागी जागा असते, तिथे ठेवायचं। म्हणजे ज्या कोणत्या रूम मध्ये ठेवताय तिथे तुम्हाला ते मध्यभागी ठेवायचं आहे। आता इथे असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो, ताई आमची एकच रूम आहे, मग काय करायचं? मग अशा वेळेला तुम्ही काय करू शकता की तुमच्या किचन मध्ये बेसिन वगैरे काही असेल, भांडे घासण्याची जागा वगैरे काही असेल, तिथे तुम्ही मध्यभागी ठेवा। पण जेव्हा आपण हे ठेवलाय तर सगळ्यांनी यायचं, हे काय, हे काय, त्याच्याकडे बघायचं, बघून जायचं, त्याच्याकडे बघायचं, बघून जायचं, असं करू नका। असं जर होत असेल हा उपाय करू नका। दुसरे भरपूर सारे उपाय आहेत ते तुम्ही करू शकता। एकदा ठेवलं ना की मग आपण आपलं झोपून जायचं, त्याच्यावर परत चर्चा नाही करायची। दुसऱ्या दिवशी सकाळी उठायचं, घरातील कोण्याही व्यक्तीने उठलं तर चालेल, सर्वात अगोदर अगदी 4:30-5 म्हणजे घरातील सगळे उठण्याच्या अगोदर, ते ओलांडून जाण्याच्या अगोदर लवकर दुसऱ्या दिवशी उठायचं,
हे भाताचं जे ठेवलेलं आहे ते आपण उचलायचं आणि घराच्या आजूबाजूला कुठे वाहतं पाणी वगैरे असेल त्याच्यात सोडून द्यायचं, नसेल एखादं मोठं झाड वगैरे कुठे मोकळी जागा वगैरे असेल तिथे ठेवायचं. घरातून जाताना मागे वळून बघायचं नाही, कोणाशी बोलायचं नाही आणि तिथे ठेवल्यानंतर तिथून येताना कोणाशी बोलायचं नाही, मागे वळून बघायचं नाही. ही गोष्ट महत्वाची. ही गोष्ट पाळणं होत असेल तर हा उपाय करा, नाही तर दुसरे भरपूर उपाय आहेत ते उपाय तुम्ही करू शकता. याचा तुम्हाला खूप चांगला रिझल्ट येईल. जेव्हाही तुम्ही हा उपाय करताय तर कोणत्याही शनिवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. म्हणजे शनिवारी रात्री भात ठेवायचा आणि रविवारी सकाळी तुम्हाला हा बाहेर ठेवून यायचा आहे किंवा प्रवाहित करायचा आहे. तर हा झाला पहिला उपाय. दुसरं तुम्हाला काय करायचं आहे की सकाळी लवकर उठायचं आहे. सकाळी लवकर उठल्यानंतर तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल, बैठक घर असेल, काहीही असेल, उंबरठा स्वच्छ करायचा आहे आणि उंबरठ्यामध्ये पाणी शिंपडायचं आहे. आता इथे बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, आम्ही फ्लॅटमध्ये राहतो, मग फ्लॅटमध्ये कसं पाणी शिंपडायचं, बाहेर ओलं होतं, जमत नाही. तर तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे बघा स्पेशल. तुम्ही जर फ्लॅटमध्ये राहत असाल तर दारामध्ये सडा कसा टाकायचा, अगदी म्हणजे त्याच्यामध्ये कोणाला कळणारही नाही तुम्ही कशा पद्धतीने काय केलेलं आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही बघा, तुम्हाला त्याच्यातून माहिती मिळून जाईल आणि त्या पद्धतीने तुम्ही दरवाजा स्वच्छ करू शकता. दारात छोटी का होईना रांगोळी काढायची. प्रत्येक मंगळवार, शुक्रवार किंवा पौर्णिमा आपल्या दरवाजाला आंब्याच्या पानाचं तोरण लावायचं किंवा अशोकाच्या पानाचं तोरण लावायचं. हे दोन्हीही पानं मिळाली नाही काही हरकत नाही. पूजा साहित्याच्या दुकानात जा, खाऊची पानं तर मिळतात, नागवेलीची पानं तर मिळतात, नागवेलीच्या पानाचं तोरण लावा. नाही मिळालं काही न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं. हे झालं 1760 प्लास्टिकचे स्वास्तिक, प्लास्टिकच्या ह्या वस्तू, प्लास्टिकचे स्टिकर सगळं तुम्ही दरवाजाला लावलं आहे, जिकडे कुठे लावलेलं आहे ते लावलेलं असू द्या. ते काय मी तुम्हाला म्हणत नाही काढून टाका काय, पण तसं लावू नये. पण तुमच्या दरवाजावर कुंकवाने किंवा हळदीने एक स्वास्तिक काढलेलं पाहिजे. भले तुम्ही दरवाजा किती सजवा, काहीही करा, पण एक कुंकवाचं स्वास्तिक आणि त्याच्या बाजूला 2 उभ्या रेषा किंवा एक हळदीचं स्वास्तिक, त्याच्या बाजूला 2 उभ्या रेषा आणि कुंकवाने दरवाजावर शुभ लाभ लिहिलेलं असावं. त्याचबरोबर शक्य झालं तर तुमच्या दरवाजाच्या दोन्ही बाजूला, म्हणजे आपला मध्यभागी हा दरवाजा, तर दरवाजाच्या लेफ्ट साईडला, दरवाजाच्या राईट साईडला, दरवाजाच्या बाहेर दोन्ही साईडला पण जर भिंती काही असेल दरवाजाच्या बाजूला चौकटीच्या, तर त्याच्यावर सुद्धा 2 कुंकवाने स्वास्तिक काढले तर अतिशय उत्तम. ही एक गोष्ट. पुढचं म्हणजे संध्याकाळी दिवे लागण्याची वेळ. ही आपण माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याची वेळ मानतो. तर या वेळेमध्ये घरातील लक्ष्मीने, घरातील स्त्रीने दररोज बाहेर पडायचं नाही. मी माझ्या आजूबाजूला बऱ्याच बायका बघितल्या, संध्याकाळी 6-6:30 वाजले की मैत्रिणीच्या घरी तरी जाणार, भाजी आणायला तरी जाणार. एखाद्या दिवशी काही इमर्जन्सी आहे, एखाद्या दिवशी काही कारणासाठी आपण गेलो, काही हरकत नाही. पण जेव्हा वारंवार या गोष्टी आपण करतो तर त्याचे नकारात्मक प्रभाव आपल्याला दिसू लागतात. मग ही वेळ घरामध्ये माता लक्ष्मी येण्याची आहे आणि घरातील लक्ष्मीच जर बाहेर जात असेल तर तुमच्या घरात येणारी लक्ष्मी आल्या पावलांनी उंबरठ्यापासून बाहेर जाईल. मग आपल्याला जर लक्ष्मी घराच्या उंबरठ्याहून बाहेर फिरली तर तुमच्या घरात कोण राहणार? दरिद्री राहणार. मग तुमची प्रगती कशी होणार? घरात सुख समृद्धी कशी राहणार? घरामधले दोष कसे सर्व दूर होणार? नाही होणार. त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्यायची. घरातील लक्ष्मीने तिन्ही सांजेच्या वेळेस घरामध्ये राहायचं. देवासमोर दिवा लावायचा, तुळशी समोर दिवा लावा, दरवाजामध्ये अगरबत्ती लावा, कारण माता लक्ष्मीला सुगंध प्रिय आहे आणि ही वेळ तर आपण माता लक्ष्मी येण्याची मानतो. तर मग तो जो सुगंध आहे किंवा हा स्वच्छ दरवाजा आहे, 2 मिनिटं आपण दरवाजा उघडा ठेवला, घरामध्ये आपण देवाजवळ दिवा लावतोय, तुळशीजवळ लावतोय, जे कोणते स्तोत्र मंत्र येत आहेत ते तुम्ही म्हणताय, शुभं करोती तुम्ही म्हणताय, मग असं सात्विक वातावरण आपोआपच माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये येईल आणि तुमची वास्तू असेल किंवा तुमचा संसार असेल तो हळूहळू सुखाचा होऊ लागेल. ही एक गोष्ट फॉलो करायची. सकाळ संध्याकाळ, सकाळी देवपूजा झाल्यानंतर आणि संध्याकाळी तिन्ही सांजेचा दिवा लावल्याच्या नंतर घरामध्ये घंटी वाजवायची. याच्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते आणि घरामध्ये सकारात्मकता नांदते. त्याच्यामुळे ही गोष्ट सुद्धा आवर्जून करायची आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, आजकाल बघा अगोदर पूर्वीचे जे आपले आई आजी ह्या सगळ्या ज्या होत्या ते आपलं अंगण सारवायचे, अंगणामध्ये शेणाचा सडा टाकायचे किंवा घरामध्ये सुद्धा सारवणं असायची. मग काही दोष किंवा हे ते त्या अशा गोष्टी काही नसायच्याच. पण आज आपल्या टाईल्स वगैरे आहेत घरामध्ये, आपण सारवण वगैरे या गोष्टी करू शकत नाही. मग अशा वेळेला काय करायचं? प्रत्येक मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा, अमावस्या आणि जो कोणता सणवार काही असेल तर त्याला आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं. तो सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता. आणि त्या हळदीमध्ये थोडंसं गोमूत्र आणि थोडासा कापूर जो आहे तो बारीक करून टाकायचा. गोमूत्र जे आहे ते काय करतं?
की निगेटिव्हिटी बाहेर ठेवतो आणि कापूर जो आहे त्याचा एक सुगंध असतो, तो माता लक्ष्मीला सुद्धा आकर्षित करतो आणि निगेटिव्हिटी सुद्धा शोषून घेतो. त्याच्यामुळे आवर्जून हे टाकायचं आणि त्याने उंबरठ्याला आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे. आठवड्यातून एक दिवस स्पेशली तुमच्या कुलदेवीचा वार असेल किंवा तुमच्या कुलदैवताचा वार असेल किंवा तुमच्या गुरूंचा वार असेल, स्वामींचा वार जसं की गुरुवार, या दिवशी आपल्या घरामध्ये आरती आवर्जून करा आणि त्या आरतीला घरातील सर्वांनी उपस्थित राहा. आता घरातील सर्वजण एकत्र येत नसतील तर काही हरकत नाही, तुम्ही स्वतः करा, पण करा. आणि त्या दिवशी आवर्जून आपल्या देवांना काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवा. दररोजचा स्वयंपाक वगैरे जे काही तुम्ही दाखवत असाल ते तर ठीकच आहे, पण आठवड्यातला एक दिवस असा ठेवा की त्या दिवशी स्पेशल तुम्ही काहीतरी बनवा, त्याचा नैवेद्य देवांना दाखवा आणि तो नैवेद्य प्रसाद म्हणून घरातील सर्वांनी मिळून तो ग्रहण करा. बघा, अशा ह्या छोट्या छोट्या गोष्टी करून बघा, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खूप सकारात्मक प्रभाव दिसून येतील. फक्त हात भरून खडे घातले, गळा भरून वेगवेगळ्या वस्तू लॉकेट घातल्या, घरातील सगळ्या भिंती भरून टाकल्या, देवघरामध्ये देव ठेवायला जागा नाही, एवढे यंत्र ठेवले, एवढ्या वस्तू ठेवल्या म्हणजेच सगळे प्रश्न सुटतात असं नाही. ह्या छोट्या छोट्या गोष्टी केल्या ना तरी सुद्धा प्रश्न सुटून आपल्या आयुष्यामध्ये आनंद आणि संसारामध्ये सुख येऊ शकतं आणि आपली वास्तू जी आहे ती सुद्धा सुखी होऊ शकते. नमस्कार.